नमस्कार. पंढरीच्या परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण भंडीशेगाव या पालखी तळावरती आलेलो आहोत आणि माऊलींच्या पालखीचा तळ मुक्काम हा भंडीशेगाव मुक्कामी आहे आणि इथल्या प्रशासनाने केलेली तयारी आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत कशी सज्ज आहे आणि कशा पद्धतीची तयारी केली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज इथं पालखी तळावरती प्रशासकीय अधिकारी रक्ते साहेब विस्तार अधिकारी आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. काय तयारी केली आपण पालखीसाठी किंवा वारकऱ्यांच्या सेवेसाठी? पालखी तळावर संपूर्ण जी तळ आहे तो रोलरनं डबिंग झालेला आहे. परत स्नानगृहाची सुविधा केलेली आहे. निर्मल वारी अंतर्गत आपल्याकडे इथं 1800 शौचालय येणार आहेत आणि पुढं सांगावटेश्वर तिथं 300 आणि सोपन काकाची 300 असं शौचालय येणार आहेत. 3 ठिकाणी मुक्काम आहे का? वेगवेगळ्या पालख्या आहेत. वेगवेगळ्या पालखी पालख्या आहेत. बरं, 3 ठिकाणी. हा. पाण्याची वगैरे सोय? पाण्याची सगळी ग्रामपंचायतीने केलेली आहे. त्या स्नानगृह चालू आहे काम त्यांचं. स्नानगृहाचं पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत. लाईटची काय सोय? लाईट इथं पालखी तळावर ही हायमास दिवा लावले आहेत आणि गावातून इतर ठिकाणी ग्रामपंचायतीची व्यवस्था करते बघायला. काल काय झालं होतं, पालकमंत्री इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी अंधार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 हायमास आलेले त्याला लावण्याचं काम काम चालू आहे. आता जेणेकरून वारकऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत सज्ज आहे. सज्ज आहे. काय ग्रामपंचायतची काय तयारी आहे? मी भंडीशेगावचे माजी सरपंच आणि सध्याचे सरपंच सदस्य होतो. आता आमच्या ग्रामपंचायती मुदत संपलेली आहे तरी सुद्धा आम्हाला प्रशासक म्हणून या ठिकाणी काम पाहायला शिव साहेबांनी सांगितलेलं आहे. आम्ही सध्या प्रशासक असल्यामुळं आम्ही कोणतेही बाकीचे निर्णय न घेता फक्त वारीकरिता जे काम करायचे आहेत तेवढ्या कामाकरिता आम्ही आता काम करत आहोत. आज घडीला या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावरती 100 स्नानगृहाचं काम पूर्ण झालेलं आहे. तात्पुरते स्नानगृह म्हणून महिलांसाठी सेपरेट शासनाने आम्हाला 100 स्नानगृह दिलेत. त्याची जागा फिक्स करून त्या ठिकाणी मुर्मीकरण करून त्या ठिकाणी ते वारीमध्ये मोबाईल स्नानगृह येत असल्यामुळे ते आल्यानंतर 21 तारखेला ते बसवले जाणार आहेत. त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे आपण पालखी तळावरली स्वच्छता करून सर्व कचरा संकलन केंद्र बसवून दिशादर्शक फलक बसवून त्याच्यानंतर सर्व लाईट व्यवस्था करावी. ती गेल्या वर्षी थोडीशी लाईट कमी वाटली, तशी कमी नव्हती कधी, परंतु एक अधिकची लाईट असावी म्हणून पालकमंत्र्यांनी काल शासनामार्फत अधिक जेवढे काय सुविधा करता येईल तेवढ्या काय तुमच्या मागण्या असलेल्या ग्रामपंचायत तेवढ्या सगळ्या मंजूर करण्याकरता तुम्ही काल कलेक्टर साहेबांनी शिवसाहेबांनी ताबडतोब मान्यता देऊन या ठिकाणी काम चालू केलं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीनं नेहमीच या ठिकाणी कायमची सुविधा म्हणून पाणी पुरवठ्याची पूर्वीपासूनच केलेली आहे. तिथं काय वारीसाठी वेगळी अशी म्हणून करायची आवश्यकता नाही. त्याच्यासाठी पहिल्यापासूनच टाक्यापासून परमनंट कामं केली आहे. या पालखी तळावरती दिवाबत्तीचं काम, रस्त्याची कामं, पाण्याची आंघोळीची सोय, पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी टाक्या मिळत त्यांचे टँकर येत असतात त्यामुळे त्याच्यातला तिथला ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. त्यांचे स्वतःचे पण असतात. या प्रमाणाचे सर्व कामं आज प्रगतीपथावर आहेत. आता सध्याला वारकऱ्यांनी दरवर्षी कधी आमच्या पालखी तळावरती कोणतेही नाखुशी दाखवली नाही. सर्व वारकऱ्यांनी यावं. यावर्षी नवीन भंडीशेगावला अजून 20 एकराचा भूसंपादनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याची बोलणी चालू आहे. प्रांत साहेब म्हणले की पुढच्या आता पंढरपूर कराडमध्ये आमच्या भंडीशेगाव पालखी तळ असल्यामुळं त्याच्यासाठी त्याच्यात तरतूद केलेली आहे आणि त्या पद्धतीनं काय शासनाचं कामकाज चालू आहे. यापुढं आणखीन जर का ते 20 एकर झालं तर या पालखी तळाचं पंढरपुरातल्या 65 एकराप्रमाणे या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. भंडीशेगावला 3 पालखी तळ आहेत. 3 पालखी तळामध्ये एक सोपरकाका पालखी तळ आहे, एक सांगावटेश्वर पालखी तळ आहे. त्या तिन्ही पालखी तळाच्या कामामध्ये संपूर्ण कामं झाले. त्याच्यामध्ये एक जर्मन अंगर शासनाचा मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. तो रोडच्या कडेला उभा करायचं काम चालू आहे. ते उद्यापर्यंत ते काम संपेल. त्याच्यानंतर आणखीन तिन्ही पालखीला वॉटरप्रूफ 3000 ते 5000च्या आसपास जेवढे तिथे बसतील असे मंडप दिलेले आहेत. त्या ठिकाणी सर्व पालखी तळावरती स्नानगृह, स्वच्छतागृह, 1800 मोबाईल टॉयलेट बसवलेले आहे. त्याच्या ठिकाणी पाण्याची सोय सगळी दिलेली आहे आणि अशा प्रमाणे ज्या काही गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात
त्याला शासनाने भरपूर निधी दिलेला आहे. निधीची कोणती कमतरता नाही. हे सर्व कामं या ठिकाणी सुरू आहेत. कोणतंही काम वारी आमच्याकडे 22 तारखेला येईपर्यंत त्यातलं शिल्लक राहणार नाही. सर्व कामं पूर्ण करण्यासाठी हे ग्रामपंचायत सर्व गावकरी सदस्य सगळेजण काम पाहत आहेत. तर अशा पद्धतीनं बंडीशेगाव ग्रामपंचायत वारकऱ्यांसाठी सज्ज आहे आणि विस्तार अधिकारी इथे तळ ठोकून आहेत. विशेष म्हणजे तुम्ही वारी संपेपर्यंत येत असणार आहे. वारी संपेपर्यंत आहे. वारी संपेपर्यंत हा, ही खास बाब असणार आहे की विस्तार अधिकारी स्वतः इथंच थांबून वारकऱ्यांच्या सेवेसाठी ज्या ज्या काही कमतरता पडतील त्या प्रशासनापर्यंत पोहोचवून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करू आणि थांबू.